श्रीकांत मला फोन करूया का? कुठपर्यंत काय झालं? अगं नाही, बराच वेळ झाला ना श्रीकांतराव आले नाहीत, म्हटलं फोन करून बघ. अगं आम्ही मगाशीच कॉल केला होता, ते निघालेत. हो, नाही तरी पण फोन कराच. हो कळेल ना कुठे पोहोचलो. हा, बेल वाजते. उचलत नाही का? वनजाताईंना करून बघा ना. काय रे, काय झालं? अरे भावनाताईंच्या होणाऱ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झालाय. अरे काय झालं? ऍक्च्युली भावनाताईच्या होणाऱ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला. काय? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय त्यांना. नवरदेवाचा ऍक्सिडेंट झाला. आई, आई, हा ना. आनंद. आनंदी, आनंदी. हो हो, आनंदी अगदी बरे आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. आनंदी, भावना, आनंदी तुझी मुलगी. हो, आनंदी माझी मुलगी आहे. तिची प्लीज काळजी. हो, मी आनंदींची नीट काळजी घेईन. तुम्ही नका चिंता करू. मला वाटलं होतं या भावनाची एक्झिट पक्की आहे, पण काही ना काहीतरी होतंय आणि ही घरात घुसतीच आहे. हिचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. कधी एकटा सोडून नाही, मी नाही कधी एकटं सोडणार त्यांना. तुम्ही नका ना त्याचा विचार करू. डॉक्टरांनी सांगितलंय ना, तुम्ही लवकर बऱ्या होणार आहात. तुम्हाला डिस्चार्ज मिळणार आहे. श्रीका त्यांना ना एक काम आलं.
खूप लांब गेलेत का? मी पण जाऊ त्यांच्याकडे? नंदी, असं नका बोलू प्लीज. कधी परत येणार ते? मला त्यांना भेटायचंय. नाही, तुम्हाला त्यांना नाही भेटता येणार. म्हणजे ते परत कधीच येणार नाही? आनंदी, देवबाप्पाला जी माणसं खूप आवडतात ना, त्या माणसांना तो त्यांच्याकडे बोलवून घेतो. आजी आणि बाबांना पण त्याने आपल्याकडे बोलवून घेतलंय. आणि सगळ्यात जास्त तुम्ही मला आवडता ना, म्हणून तुम्हाला माझ्यापाशी ठेवलंय. आता यापुढे मीच तुमची आई आणि मीच तुमचे बाबा. आणि माझ्यासारखंच या घरातले सगळे जण कायम तुमच्या बरोबर असतील. तुमचा तुमच्या भावनाईवर विश्वास आहे ना? मग मी सांगते ते सगळं तुम्ही ऐकाल ना? आनंदी बा, हे बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी. भूक लागली असेल ना तुला? घे.